नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ब्लाऊज बघून तुमच्या लक्षात आलंच आणि थंबनेल बघूनही लक्षात आलं की वटपौर्णिमा स्पेशल आपण आज सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. ब्लाऊजची डिझाईन म्हणजे बोटनेक ब्लाऊज आहे. तर संपूर्ण मी मार्जिंग सांगते तुम्हाला एकदा. 14 इंच उंची घेतली आहे, 15 इंचावर मार्क केलं, संपूर्ण शोल्डर 7.5 इंच टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती घेतली आहे 5.5 इंच. आपण बोटनेक ब्लाऊजवर डिझाईन बनवतोय. 5.5 इंचावर मार्क करून पुन्हा 7.5 इंच व्यवस्थित मार्क करून अशा पद्धतीने घेतलं लाईन आखून. आता घडी टाकली मी 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिंग, आणि लूजिंग वगैरे द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने आपण मोंड्याचा राऊंडही देऊन घेतला आणि बघा अशा पद्धतीने हे बोटनेक पण कट करून घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मी गळारुंदीचं माप घेते आहे. तर मी शोल्डर पट्टी पण मोजून घेते आहे. शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे, 3 इंच 3.5 इंच त्या पद्धतीने शोल्डर पट्टी ठेवून, तुम्हाला जर 2 ठेवायची असेल तर 2 ठेवा, 3 ठेवायची असेल तर 3 ठेवा. तर मी 3.5 इंचावर मार्क केलं आणि जेवढी पण गळारुंदी शिल्लक राहिली तेवढी घेतली. त्याच्यानंतर 3 इंच अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि अशा पद्धतीने बॉक्स काढून आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे बोटनेकचा. आता याच्यानंतर आपल्याला इथून डिझाईनचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने डिझाईन बघणार आहे. बिना कॅनव्हासचा तुम्ही या पद्धतीने डिझाईन करू शकता बोटनेकवर. आणि खालून जेवढी पण आपली गळा उंची आहे तेवढी आपण इथं टाकून घ्यायची आणि या पद्धतीने आतमध्ये आपल्याला डिझाईन काढायचा. तर मी थोडा मधला सेंटर काढून घेतला बॉक्सचा आणि या पद्धतीने इथं लाईन आखून घेतली आणि आतमध्ये सुंदर अशी डिझाईन करून घेतली. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डिझाईन अजून टाकू शकता. तर मी ही डिझाईन घेतली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला, डिझाईन आवडली तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा. आपण इथे जो गळा आहे तो आतमध्ये कट करून टाकलेला आहे, म्हणजे जो काही आहे तो, आणि आपण बघणार आहे कशा पद्धतीने आपला गळाचा डिझाईन दिसणार आहे म्हणून. तर बघा खूप सुंदर दिसती. ज्यावेळेस तुम्ही हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच करशाल एकदम भारी दिसणार आहे ही डिझाईन. आणि हे बघा आता इथे आपण घेतलं आहे ब्लाऊज पीसचा कपडा, तर इथं आपण बॅक पार्ट कट करून टाकणार आहे. कट करून घेतला आपण इथे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती हे अस्तर जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे. तर मी सगळ्यात पहिलं काय करते, तर कमरेला खालून टिप मारून घेते अर्धा इंचाने. अशा पद्धतीने आपण इथे अर्धा इंचाने टिप मारून घेतली. आता याच्यावरती एक दाब टिप देऊन घेणार आहे आपण. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण वरतून पण एक दाबटीप देऊन घेतोय. आता आपण काय करू, चारी बाजूने याला हे करून घेऊ, पॅक करून घेऊ. आता या पद्धतीने आपण जो गळा आहे तो पण आपण इथे अशा पद्धतीने ब्लाऊजला पॅक करून घ्यायचा आहे. आपण त्याला पायपिंग करणार आहे नंतरून. तर कॅनव्हासवरती पण डिझाईन घ्यायची असेल तर तुम्ही कॅनव्हासवरती पण सुरुवातीलाच गळा कट न करता कॅनव्हासवरती पण डिझाईन घेऊ शकता. पण या पद्धतीने ब्लाऊजचा गळा हा पटकन होतो. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, याच्या मापाचं, गळ्याच्या मापाचं जेवढं त्याला अस्तर आहे कडेने थोडं शिल्लक ठेवायचं आहे आणि बाकीचं मी इथे कट करून घेते आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला हा जो गळा आहे हा ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळा कुठे तसं सरकणार नाही आहे, पण तरी पण मी एक टिप मारून घेते आहे त्याच्यावरतून. वटपौर्णिमासाठी ही खूप सुंदर अशी डिझाईन बनणार आहे. तर तुम्ही जे आहे ना खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन बनवू शकता घरच्या घरी. आता आपण याच्या खालून म्हणजे आपल्याला अस्तर दिसावं म्हणून मी आतला कपडा कट करून घेतला आणि या पद्धतीने जी आपली डिझाईन आहे ना त्याच्या खालून आपल्याला
त्याच्या खालून आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जे आहे ते टाकून घ्यायचे. आता याच्या कडेने आपल्याला इथे पिन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अस्तर जे आहे खालून टाकलेलं ते सरकणार नाही. आणि अशा पद्धतीने जी काही डिझाईन आहे त्या डिझाईनवरतून आपल्याला छान अशी टिप मारायची आहे त्याच्या आकारामध्ये. अशा पद्धतीने आपण इथं आकारामध्ये डिझाईन बघा खूप सोप्या पद्धतीने थोडंसं हळूवारपणे काय केलं, डिझाईन जी आहे ती सेम टू सेम अस्तरवरती काढून घेतली. आता इथे आपल्याला ज्या पिना लावलेल्या त्या काढून घेते आहे मी. इथं काय झालं, पिनावरूनच टिप आलेली आहे, त्याच्यामुळं ते पिनाच्या धागा आलेला आहे आपला, तो मी इथे काढून घेते. अशा पद्धतीने आता इथून आपल्याला हा गळा सेम टू सेम मार्क करून कट करून घ्यायचा. म्हणजे जे काय आकार आपण दिलेला आहे तो साईडने कट करायचं. टिपीला धक्का लागून द्यायचा नाही आहे. व्यवस्थित आतमधला सगळा जो काय कपडा आहे आपला तो बाहेर काढून घ्यायचा. आता इथं जिथं आपले कोणी आहेत ना तिथं आपल्याला थोडेसे कट लावून घ्यायचे आहेत. आता जे अस्तर आपण खालून टाकलं होतं ना ते आपल्याला आतमध्ये हे करून घ्यायचं, फोल्ड करून घ्यायचं. आणि हे बघा किती सुंदर आपला गळा इथे दिसणार आहे. या पद्धतीने तुम्हाला इथं कॅनव्हासची पण गरज पडणार नाही. बिना कॅनव्हासचा तुम्ही या पद्धतीने गळा घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आता ह्या गळ्याच्या आतमध्ये सगळा कपडा जो आहे अस्तरचा तो फोल्ड करायचा. तर प्रॉपर आपली डिझाईन जी आहे ना ती सेम टू सेम तयार होती. खूप सुंदर असा गळा डिझाईनचा तयार होणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. फायनल लुक तुम्हाला बघायला भेटेल कशा पद्धतीने आपला डिझाईनचा गळा तयार झालेला आहे म्हणून. तर जे आकार आहेत ना ते पण आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. जे आकार आहेत ते व्यवस्थित आपल्याला चेक करायचे. आतमध्ये अस्तर ठेवायचं नाही आहे अशा वेळेस, ज्यावेळेस अशी डिझाईन असते त्यावेळेस. आणि या पद्धतीने बघा आपला गळा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला डिझाईनचा गळा तयार झालेला आहे म्हणून. आता जे अस्तर आहे ना ते आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची, त्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. नंतरून तुम्ही त्याला हातशिलाई करून घेऊ शकता किंवा लेस जर टाकली तर ती कपडा जो आहे तो आतला दाबला जातो लेस जर टाकली तर. आता इथे तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस पण तुम्ही टाकू शकता. आता याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, पाइपिंग लावून घेऊ आपण. जे काय आपला गळा आहे, जो काही गळा आहे ना तो आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पाइपिंग लावून घ्यायची आहे. तर तुम्ही कॅनव्हासवरती पण गळ्याचा आकार घेऊन कॅनव्हासवरती पण गळा टाकू शकता. पण मी इथं थोडीशी पाइपिंग करून घेणार आहे. आता मी इथं तुम्हाला जर पाइपिंग करायची तर पाइपिंग करा, नाही तर आतमध्ये डायरेक्टली पट्टी जी आहे ती अशी फोल्ड करून घेतली तरी चालती. मी इथं डायरेक्टली आता पट्टीच फोल्ड करून घेते आहे. आणि पट्टी जर अशी वाटली की आपली उलटी होती आहे, बऱ्याच वेळेस पट्टी जी आहे ना ती उलटी होती, कारण की तो अनुभव आहे. तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, पट्टीला जे आहे ना आतमधून हातशिलाई तुम्हाला करून घ्यायची आहे. आता या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे टक्स जे आहेत ते मी 5-5 इंचावर मारून घेतलेत. बोटनेक आहे आणि डिझाईन आपला पसरट, म्हणजे डिझाईन जी आहे ती आपली
साईडनी मोठी आहे, त्याच्यामुळं आपण जे आहे डिझाईन ही काय केली, टक जे आहेत ते आपण 5 इंचावर मारले. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.